नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा कंपनीबद्दल बोलणार आहोत, जी कंपनी फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे सेमीकंडक्टरच्या बिझनेसमध्ये काम करते. आणि मित्रांनो, सेमीकंडक्टर हा एक असा बिझनेस आहे, ज्याची सध्यास जबरदस्त डिमांड आहे आणि फ्युचरमध्ये सुद्धा सेमीकंडक्टरची डिमांड अजून वाढणारच आहे. कारण मित्रांनो, खूप साऱ्या फ्युचर ओरिएंटेड बिझनेसमध्ये सेमीकंडक्टरचा यूज होतो आणि मित्रांनो, त्याचमुळे सेमीकंडक्टरची जबरदस्तपणे मार्केटमध्ये डिमांड आहे. आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच कंपनीबद्दल बोलणार आहोत, जी कंपनी सेमीकंडक्टर बिझनेसमध्ये जबरदस्तपणे काम करते. आणि मित्रांनो, त्या कंपनीचे नाव आहे मॉसचिप टेक्नॉलॉजीज लिमिटेड. आणि मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण मॉसचिप टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत. नंतर बघणार आहोत या कंपनीने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे आणि हे पण बघूया सेमीकंडक्टर बिझनेसमधून कंपनीने किती कमाई केली आहे. तसेच सगळ्यात शेवटी बघूया मॉसचिप टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बघूया या कंपनीचे क्वार्टरली नंबर किती वाजता आले आहे, म्हणजे त्याचा टायमिंग. तर मित्रांनो, याचे क्वार्टरली नंबर आले आहे 30 जुलै 2025, म्हणजे आज संध्याकाळी जवळपास 5:30 वाजता. म्हणजे याचे नंबर आज मार्केट बंद झाल्यानंतर आले आहे. म्हणजे मित्रांनो, मॉसचिप टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचे नंबर मार्केटला कसे वाटले आहे याचा इम्पॅक्ट बघण्यासाठी आपल्याला उद्यापर्यंत वेट बघण्याची गरज आहे. म्हणजे याचे नंबर मार्केटला कसे वाटले आहे हे आपल्याला उद्या म्हणजे 31 जुलै 2025ला कळेल. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बोलूया मॉसचिप टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीच्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनच्या कन्सॉलिडेटेड नंबरबद्दल. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर लाखमध्ये दिलेले आहे, परंतु मी तुम्हाला कोटीमध्ये कन्वर्ट करून सांगणार आहे, कारण कोटीमध्ये थोडं इझी जातं आणि तुमच्या पण लवकर लक्षात येते. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनचा, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरचा, आणि हा कॉलम आहे आता लेटेस्ट फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बघूया या कंपनीचा रेव्हेन्यू. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 80 कोटी रुपयांनी 135 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली वाढला आहे 134.70 कोटी रुपयांनी 135.58 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर कंपनीचा आपण टोटल इन्कम बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्तपणे वाढला आहे 81 कोटी रुपयांनी 136 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली वाढला आहे 134.90 कोटी रुपयांनी 136.16 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचे टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च बघितले तर ते इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे 77.74 कोटी रुपयांनी 124.70 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली कमी झाले आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर बघितला तर इथे रेव्हेन्यूच्या कंपॅरिझनमध्ये टोटल एक्सपेन्सेसमध्ये डिफरन्स जास्त आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर थोडा जास्तच कमी आला आहे 126.21 कोटी रुपयांनी 124.70 कोटी रुपये. म्हणजे या क्वार्टर वनमध्ये कंपनीने आपले एक्सपेन्सेस कंट्रोल केले आहे. आणि मित्रांनो, याचमुळे कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर तर वाढलाच असेल 4.10 कोटी रुपयांनी 11 कोटी रुपये,
आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील जबरदस्तपणे वाढला आहे. 8.69 कोटी रुपयांनी 11.45 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 3.98 कोटी म्हणजे 4 कोटी रुपयांनी जवळपास 11 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 8.69 म्हणजे 8.9 कोटी रुपयांनी जवळपास 11 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, कंपनीचा रेव्हेन्यू म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा, आपल्याला बोथ केसमध्ये ग्रोथ दिसत आहे. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा EPS बघितला, आणि मित्रांनो, हा जो EPS असतो तो फक्त रुपीजमध्ये असतो, नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो, फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, मॉसचिप टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्तपणे वाढला आहे. 0.21 रुपीजने 0.57 रुपीज. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 0.46 रुपीजने 0.57 रुपीज. चला आता बघूया या कंपनीने कोणत्या बिझनेसमधून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण या कंपनीचा सिलिकॉन इंजिनिअरिंग सोल्युशन्स म्हणजे हा मित्रांनो या कंपनीचा सेमीकंडक्टर बिझनेस आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा सेमीकंडक्टर बिझनेस इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. एका वर्षाआधी या कंपनीने सेमीकंडक्टर बिझनेसमधून रेव्हेन्यू जनरेट केला होता 61.16 कोटी रुपये, जो आता वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 102.72 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा सेमीकंडक्टरचा बिझनेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे, मार्जिनली थोडासा, 104.45 कोटी रुपयांनी 102.72 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण या कंपनीचा प्रोडक्ट इंजिनिअरिंग सोल्युशन्स म्हणजे सॉफ्टवेअर अँड सिस्टीम डिझाईनचा बिझनेस बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 19.18 कोटी रुपयांनी 32.86 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 30.25 कोटी रुपयांनी 32.86 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा टोटल इन्कम फ्रॉम ऑपरेशन बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 80.35 कोटी रुपयांनी 135.58 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर थोडासा वाढला आहे. 134.70 कोटी रुपयांनी 135.58 कोटी रुपये. चला मित्रांनो, आता आपण मॉसचिप टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचा थोडी बेसिक इन्फॉर्मेशन बघूया. तर मित्रांनो, जर आपण कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व्ह अँड सरप्लस करंटली आहे जवळपास 290 कोटी रुपये. कंपनीची लॉंग टर्म बॉरोइंग आहे 0, जी या कंपनीसाठी पॉझिटिव्ह आहे. शॉर्ट टर्म बॉरोइंग सुद्धा 0च आहे, हा सुद्धा या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह साईन आहे. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो जवळपास 55 कोटी रुपये आहे. आणि जर कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली कंपनीची तर ते पण 0 आहे. आणि हा पण कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 44.28%, FISची होल्डिंग आहे 1.01% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 54.62%. आणि मित्रांनो, इथे लेटेस्ट क्वार्टरमध्ये प्रमोटर्सनी आपली होल्डिंग कंपनीमध्ये कमी केली आहे. आणि मित्रांनो, जर आपण प्रमोटरची प्लेजिंग बघितली तर अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 44.28% आणि याच्या प्रमोटर्सनी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. आणि मित्रांनो, हा सुद्धा या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह साईन आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा.
तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.